मला वाटलं हिला काजीला घरकाम कोण करतंय सगळं? कशाच काम? नाही करतात की बापू करतात. करतीन सांगायचं काय आताच कळलं का बापू तुम्हाला काय आता दिवस आहे बसा. जाऊ दे बापू बी करतात की झाडलोट करतात गावातला आणतात करतात. केलं तर केलंच म्हणायचं. माझं काय एकटीच मला काय लागत नाही. तुम्ही दोघं वायलीकडे राहा बरं. राहिलो की मग माझ्याकडे काय माझ्यात खायला. मग तुम्ही बोलता कशाला? कोण बोलते माझा एवढा वटा हा जिगल. तिथलं ती रेश टाक लक्ष्मण रेश ह्या दोघाच्या मध्ये. काय नाही ती पहिल्यापासून माझं त्याचं पटत नाही. नाही ना पटत. कशाला तर आम्ही तरी जन्माला आलोय. पटत नाही तर. माझ्या पोरी नोकरदाराला दिली असते तर माझ्या पोरीने आता एवढं करून पटतच नाही तर मग नोकरदाराला कशाला. नवरे वेडे जाऊनच भेटल्यात पुरींचे. काय करायचं. तिथून लक्ष्मण रेश मार. ती बापूने इकडे यायचं नाही आणि आईने तिकडे जायचं नाही. इथं रेश मारायची. आणि बापू तुम्हाला ह्या साईडकडून रस्ता आहे बघा खालच्या साईडकडून. जागा नको मला जागा हा. माझ्या पक्षीने कुठं आहे त्या काम आता त्याला आहेत की. अगो बाय आता आम्ही तर मरायला लागलोय काम करू करू. नोकरदार नवरा असल्यावर सुख. अगं नोकरदार नवरा का नाही दिला? तुमच्यापाशी पैसेच नव्हते. तुम्हीच होते भिकार चोट. ठिकाणी पुरी होत्या आता पूर नाही त्या. आता नोकरदाराला मी आडाने सुद्धा कराय बसले. होय बापू होय तुमचंच खरं. 2-3 बाय काय करायला मिळत होत्या. आता एक तरी मिळते का? नाही आता पुरी कमी आहे बापू. हा आता तुमच्यासारखं धाडीच कुणातच राहिलं नाही की. आणि इथं आताच्या गाडी माणसाचं. नोकरदाराला होय बापू आताची गडी माणसं नाही पण असं मी धाडीच वाण नाही ती 5-5, 6-6 लेकरं होय सारखी. आता घाबरत्यात. मला तुमच्याकडून पैसे घ्यायला मला वाईट वाटत. कायच वाईट वाटायचंय तवा. आता रडू नका बाया ना तुम्ही. नाही, रडत नाही पण वाईट वाटत. चष्मा काढ रडू नको. घ्या बरं सगळ्यांनी 5-5 हजार रुपये हिच्याकडं. रडायला लागली तर. ऑपरेशन आहे. मी जाते की मी मोठ्या कामाला आहे. केस कापायच्या. आका मुकदमी नाही काय टेलरनी आहे त्या 5-10 रुपये जुनं पानं शिवत्यात. अजून काय पाहिजे? नोकरदार आहेत का? आता नोकरदाराला मागं पडायला आलेली की तुझ्या. आका तर आकाचा नवरा ना आका तर मुकदम आहेत. आता उद्यापासून आम्ही दोघी तिघी जणी तिकडे चालू खुरपायला. महिना रात्री तासभर रडतोय तासभर. राहू दे तुझी मायना फुकटची माया निसते. हे तिचा फोन बंद करा बरं. तिचा ब्लॅकलिस्ट फोन टाका. चांगली आहे त्या म्हणली ग पैसे का. अगं तिने नोकरदाराची बहीण आहे ती ना बायको. तर त्यांनी तुला काहीतरी पैसे द्या पाहिजे आहे मैना मावशीने. अगं नोकरदार आहेत पोरं नोकरदार आहे ती. वरूनच फुगवती निसती तिची बहीण आणि रडवती या. चांगल्या पूल चांगल्या आहेत. आणि हलक्या दवाखान्यात तिला पाठवलं या आणि ती गेली भारी दवाखान्यात. बघा ह्यांच्या म्हणण्यावर कधी चालायचं नाही बहिणीच्या. लय दुलदुली आहे त्याही. बनगरच्या इथं तिथं पैसे एक्स्ट्रा घातले. नंतर इकडं एक्स्ट्रा. आई तर आम्ही तर म्हणलं बाई 25,000 काहीच होत नाही आता बाकीचं पैसे कुणी घालावं. आईला म्हणलं आई ती जमिनीचं बघ काहीतरी. आईकडं पैसे होतं म्हणून आई म्हणायचे हा मी करते तुम्हाला काय करायचं स्वाम्याकडून घेते मी पैसे. तर पैसे तर ह्यांच्याकडेच निघालं. मग जीव आत्मा मारून ठेवलं होतं. मग महिना बिनाचं नाही ऐकावं. महिना तुला आता एवढं पैसे गेले असतं का ना तुझं वाया 25-30 हजार. तुला सांगू का. हा सांग बरं आकडा. तुला सांगते 22,000 होतं माझे. अगं बाय हा 22,000 मला घरात खर्च आहे. हा पुरी ठुरी आलंय कुणाला मागं. हा काय पुरी बिरी आले की इकडं गरीब तोंड करते ते आहेत का ग. दवाखान्याला नाहीत पैसे इकडं पण ते आहेत का ग. मग नको तेवढ्यात भागलं असतं का मला. मग काढलं ना पैसे हीच महत्वाचं आहे. त्याच्या टायमाला 12,000 दादाच्या
कालच्यापेक्षा क्लिअर दिसतंय का दिसतंय. अजून क्लिअर दिसणार आहे काळजी तुम्ही घ्यायची आता आहे का हा रडायचं नाही आणि बडबड करायची नाही आणि कमी कमी खा हा? बरोबर आहे तुझं. पैसे तिकडे सणासला जाताना कुठं फुली बिली तर आणि त्या बापूला नीट बोलली तर पती परमेश्वर असतो या नीट बोलली तर तुला दिसल चांगलं परतच्या वेळेस मार खायला तू रिकामी होशील मग पती परमेश्वराचा पण नाही की आता बापू तुला शिव्या देत नाही तर स्वतःलाच ग शिव्या घालून घेतात आता बापू घाबरलं काय ग पुरी आलेत मग मला मारते काय की नाही की बापू घाबरले काय स्वतःला शिव्या द्यायला लागलेत म्हातारपणी भांडणं नाही करायची नीट राहायचं हा आता कशी बोलली लाकातला शब्द बोलली का काय मला तर काय माहिती तुतरी वळायला लागली त्या रिकीने मासं करून लय चारले ना त्यामुळं अगं रात्री मी तर जेवत बसली ती का हळूहळू ह्यांचं चालले हळू म्हणलं आता तर म्हणलं हे हळूहळू बोलायला लागल्यात लय पुढचा पॉईंट घेतला तर ह्यांना मी माराय निघती काय की आणि मला काही दम निघाला नाही त्यामुळे मी पटकन उठी म्हणले भाजी दे काय ग जनावर असता का तिला पोरग